मी डॉक्टर रोहित भारती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन कार्यक्रम प्रवास प्रतिभावंतांचा. आणि या कार्यक्रमातील नवरात्र विशेष सेगमेंट म्हणजेच सन्मान नवदुर्गांचा च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय धुळे जिल्ह्यातील 9 कर्तृत्ववान स्त्रियांचा प्रवास त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून. तर आजच्या भागात सुद्धा एका विशेष व्यक्तिमत्वाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत मुलाखतीच्या माध्यमातून. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया त्या विशेष व्यक्तिमत्वाचा थोडक्यात परिचय. जगणे असले केविलवाणे नको कुणाच्या माथी यावे, हात देऊया साथ देऊया जगण्याचे मग सार्थक व्हावे. माननीय भाग्यश्री अभय कुलकर्णी गेली 20 वर्षे डोळ्यांसमोर एक ध्येय ठेवून वाटचाल करीत आहेत. ते म्हणजे रस्त्यावरील मनोरुग्ण बरे करून त्यांना पुन्हा जीवन प्रवाहामध्ये आणणं. साधारणपणे 20 वर्षांपूर्वी एक महिला मनोरुग्ण धुळे महानगरपालिकेजवळ फिरताना दिसली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. भाग्यश्री कुलकर्णी ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या असून स्नेहदीप फाउंडेशन ही त्यांची सामाजिक संस्था आहे. गेल्या 20 वर्षांपासून रस्त्यावरच्या बेवारस मनोरुग्णांसाठी त्या काम करीत आहेत आणि आजवर 700 पेक्षा जास्त मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यात त्यांना यश आलंय. त्यातील 480 पेक्षा जास्त मनोरुग्ण हे पूर्ण बरे होऊन आपल्या परिवारात सुखरूपपणे परत गेलेत. जयपूर, कर्नाटक, आग्रा, बिहार अशा संपूर्ण भारतभरात दूरवर असूनही त्यांना परिवार शोधण्यामध्ये यश आलंय. त्याचबरोबर भाग्यश्री कुलकर्णी यांनी अक्षय धान्य बँक देखील सुरू केली आहे. त्या माध्यमातून समाजसेवी संस्थांना धान्याचा पुरवठा केला जातो. हे अवघड काम सुद्धा परमेश्वर त्यांच्याकडून करून घेतो अशी त्यांची श्रद्धा आहे. धुळे आणि धुळ्याच्या आसपासची गावं मनोरुग्णमुक्त करण्यात त्यांना यश आलंय. चोपडा येथे स्थित असलेल्या मानवसेवा तीर्थ ही त्यांची संस्था आहे. या संस्थेमध्ये ते मनोरुग्णांना ठेवतात, सांभाळतात, त्यांची ट्रीटमेंट करतात आणि बरे झाले की त्यांना त्यांच्या परिवाराला शोधून सुखरूपपणे परिवारापर्यंत पोहोचवतात. माहेरच्या प्रभुणे आणि रामशास्त्री प्रभूणांच्या घराण्यातील असलेल्या भाग्यश्री कुलकर्णी या संबंध कार्यात त्यांची नैतिक जबाबदारी समजून पुनर्वसन कार्य स्वखर्चाने करतात. कुणाकडूनही देणगीची अपेक्षा करीत नाही. आपल्यामुळे कुणाच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आणता आला तर याशिवाय मोठं आयुष्य काय असू शकतं असे त्या म्हणतात. मनोरुग्ण बरे होऊन आपापल्या परिवारात जातात. तो क्षण त्यांच्यासाठी अत्यानंदाचा असतो. जेवढं जमेल तेवढं काम या मनोरुग्णांसाठी त्या करणार आणि परमेश्वर त्यांना या कार्यात नक्की बळ देईल अशी त्यांची श्रद्धा आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आहे श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलवर. आणि आमच्या या सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आपला प्रवास एका मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेता येतोय, त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला. तर आजच्या मुलाखतीला सुरुवात करताना तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? खरं तर बालपण माझं खूप छान गेलं. आम्ही दोघीच बहिणी, पण आम्हाला आई वडिलांनी खूप मुक्तपणानं वाढवू दिलं. कुठली बंधनं फारशी नव्हती आमच्यावर. अर्थात त्या बंधनांचा आम्ही कधी दुरुपयोग केला नाही, पण आम्हाला सामाजिक जाणीव व्हावी अशा पद्धतीचं घरामधलं वातावरण होतं. आई वडील दोघंही शिक्षक, त्याच्यामुळं पुस्तकं घरामध्ये भरपूर होती. भरपूर वाचन करण्याचं वेड किंवा गोडी आमच्या आई वडिलांनी आम्हाला लावली आणि त्यामुळं एक जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लहानपणापासूनच तयार झाला. आणि सामाजिक जाणीव खूप याच्यामुळे झाली की नसीमा हुजरूक असतील, बाबा आमटे असतील, विवेकानंद अशा लहानपणी गोष्टी ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि या गोष्टी ऐकत असताना मी एकदा वडिलांना हट्ट केला होता की मला बाबा आमट्यांच्या आश्रमात बघायला जायचंय. आणि तिथे जाऊन आल्यानंतर मग लक्षात आलं की अरे
समाजासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे, ही लहानपणापासून मनामध्ये एक काहीतरी जाणीव होती. आणि मग नंतर त्या पद्धतीनं मी पुढे आयुष्यामध्ये काही करायचं ठरवलं आणि ते पुढे मग मी सांगेलच माझ्या ओघामध्ये. आणि म्हणजे मला तुमच्या आईवडिलांबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की आई बाबा काय करायचे? आई वडील दोघंही शिक्षक होते. वडील प्रिन्सिपॉल होते महिला महाविद्यालयाचे. आणि मी आजपर्यंत कधी बाहेर सांगितलं नव्हतं, पण सांगते की 1 वर्षाची असताना माझी खरी आई, जी माझी जन्मदात्री होती, ती माझी गेली. आणि त्यानंतर वडिलांनी आमच्या दोघींसाठी म्हणून दुसरं लग्न केलं होतं. पण आज सांगायला अभिमान वाटतोय की ही जी माझी आई होती, हिनं मला सावत्रपणाचा कधीही अनुभव येऊ दिला नाही. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत ती आमच्यासाठी फक्त निर्मळ आईच होती. आणि तिनं खूप म्हणजे मध्यरात्री सुद्धा आईला हाक मारली तर आई धावत येईल, हा विश्वास आईनं निर्माण केलेला होता. आणि आमचं नातं फार सुंदर होतं. म्हणजे कधीतरी सावत्र हा शब्द मला कुणीतरी कानावर टाकला होता, पण मला ते खूप ऐकून वाईट वाटलं की नाही, माझी आई तर तशी नाहीये. आणि एवढं असूनही मी देवाचे आभार मानते की असं असूनही देवानं मला आईचं प्रेम मिळण्यामध्ये कुठेही कमतरता वाटू दिली नाही. लहानपणापासूनच स्टेज डेअरिंग होतं. म्हणजे आपण काय करतो हे कळायच्या आतच मी साधारण 2री पासून मी स्टेजवर टिळकांवरची भाषणं वगैरे करायला लागले होते. त्यानंतर नाटकात भाग घेणं, डान्समध्ये भाग घेणं, हे सगळं मला आवड होती. आणि ह्याचं सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या आई वडिलांनाच देईन. आणि त्यांनी मला कधी पोपटपंची करायला शिकवलं नाही की आम्ही लिहून देतो आणि तू भाषण कर, असं कधीच नव्हतं. एखादा विषय ठरवायचा, त्याच्यावर तू अभ्यास करायचा आहेस आणि अभ्यास केल्यानंतर तू मुद्दे काढ आणि मग त्याच्यानंतर आम्ही तुला सांगू की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. त्याच्यामुळं वाचन करण्याची किंवा एखाद्या विषयाकडे बघण्याची जी दृष्टिकोन तयार व्हावा लागतो, तो लहानपणापासून तयार करण्याचं क्रेडिट माझ्या आई वडिलांनाच देईन मी. अच्छा. आणि पहिलं भाषण किंवा पहिलं सादरीकरण मंचावरचं कोणत्या इयत्तेत असताना केलं? 2रीत असताना केलं होतं. लोकमान्य टिळकांवरचं भाषण केलं होतं आणि त्याच्यात पहिला नंबर आला होता. पण आपलं काय झालंय किंवा आपल्याला नंबर आलाय हे काहीही कळण्याचं वय नव्हतं. आणि जेव्हा बक्षीस मिळालं तर ते कोणीतरी मोठे मान्यवर होते, त्यांच्या हातून बक्षीस मिळालं होतं. आणि मला अजूनही आठवतंय की माध्यमिक शाळेमध्ये मला तेवढ्यासाठी आवर्जून बोलवलं होतं की भाषण कसं करायचं या छोट्या मुलीकडून ऐका. आणि मला सांगितलं तसं मी बरोबर भाषण पाठ केलेलं होतं, तसं म्हणून दाखवलं. आणि त्या मुलींना हे सांगितलं गेलं की तुमच्यापेक्षा लहान असून ही कशी छान भाषण करते ते बघा. आणि हा प्रसंग आयुष्यामध्ये कायम लक्षात राहिलाय. नाही, खरंच म्हणजे रम्य ते बालपण ह्या उक्तीनुसार तुम्हाला तुमच्या बालपणातल्या या सगळ्या आठवणींमध्ये खरंच रमायला खूप जास्त आवडत असेल. कारण आज तुम्ही जे काही कार्य करताय त्या सगळ्याची सुरुवात त्यातून थोड्या अर्थाने का होईना झाली आहे की स्टेज डेअरिंग असेल किंवा कम्युनिकेशन स्किल असेल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. तर तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचं नाव काय होतं? कमलाबाई कन्या शाळा. अच्छा. तर आता त्या शाळेचं नाव बदललेलं आहे, पण त्यावेळी आमची शाळा होती त्याला आम्ही कन्या शाळा असंच म्हणायचो. आता ते कोणी देणगी दिली, ह्या काळानुसार काही गोष्टी घडतात त्याच्याप्रमाणे ते नाव बदललं गेलं. पण शाळेमध्ये माझ्या अनेक गोष्टींचा पाया घातला गेला. काव्य पण मी करत होते, त्याच्यात सुद्धा काव्य स्पर्धेमध्ये भाग घेणं, हस्ताक्षर स्पर्धेत, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, हे सगळं शाळेमध्ये 5वी पासून मी पुढे करत गेले. आणि आमच्या शाळेमध्ये खूप छान आठवणी आहेत की जिचा पहिला नंबर आला असेल तर माईकवरनं प्रार्थनेच्या वेळेला ते डिक्लेअर केलं जायचं की हिचा पहिला नंबर आलेला आहे. आणि तो इतका अभिमानाचा क्षण असायचा की सगळी शाळा त्यावेळेला टाळ्या वाजवून आपलं अभिनंदन करायची. वा. शाळा कोणत्या गावात होती? कराडला. माझं माहेर कराडचं, मी कराडचीच आहे. म्हणजे तुमचं संपूर्ण बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तुम्ही कराडला झालं. अच्छा. आणि महाविद्यालय कुठल्या? वेणुताई चव्हाण कॉलेज, कराडलाच. कराडलाच. छान आठवणी ऐकायला मिळाल्या. बरं, मग हा सगळा प्रवास पुढे महाविद्यालयीन जीवनामध्ये कशा पद्धतीने झाला? एक प्रसंग मला सांगायला आवडेल. आमच्या कॉलेजमध्ये एक सर होते आणि कुठल्याही मुलींबरोबर जायचं असेल तर सर सांस्कृतिक विभागाचे मुख्य असल्यामुळे सरच जायचे. आणि ते थोडंसं ऑड वाटायचं आम्हाला की सरांबरोबर जायचं म्हणजे बाहेरगावी आम्हाला पालक सोडायचे नाहीत, कारण रात्री मुक्काम करावा लागायचा. आणि तो काळ फार वेगळा होता. म्हणजे आजकाल या गोष्टींना एवढं कोणी महत्व देत नाही, पण आमचा काळ वेगळा होता. आणि त्यामुळे मला स्पर्धेत भाग पण घ्यायचा होता आणि जायचं पण होतं. पण मग सर असतील तर मी जाणार कशी? मग मी प्रिन्सिपल सरांकडे गेले आणि सरांना मी माझी अडचण सांगितली की सर मला भाग पण घ्यायचा आहे, पण तुम्ही जर लेडीज कोणीतरी मॅडम आमच्या बरोबर दिल्या तर मी ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकते आणि नक्की मी गॅरंटी देते की मी बक्षीस मिळवून आणेल म्हणून. अर्थात ते सर माझ्यावर नाराज झाले. मला म्हणाले, प्रभूने तुम्ही काय माझी कंप्लेंट केलीत वाटतं जाऊन. मी खूप हुशारीनं बोलले होते. म्हटलं सर मी कंप्लेंट नव्हती केलेली, मी फक्त एवढंच म्हटलं मला मॅडम द्याल कुणीतरी तर बरं होईल. आणि मग नंतर सरांनी तो राग माझा एका स्पर्धेसाठी काढला होता
सरांनी आयत्या वेळी माझं नाव डिक्लेअर केलं की सावरकरांवर तुला आत्ताच्या आत्ता बोलायचंय. अर्थात मी सावरकरांवर अभ्यास केलेला होता, त्याच्यामुळे मी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत आयत्या वेळी सुद्धा बोलले आणि पहिला नंबर आला. आणि मग सर म्हटले की सॉरी माझं चुकलं असं सरांनी मला म्हटलं. आणि म्हटलं नाही सर जाऊ दे, त्यानिमित्तानं मी मला ओळखायला शिकले खरंच. आणि असा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवत गेले म्हणून त्रास झाला नाही कुठल्या गोष्टींचा. नाही खरंच वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा आणि या ज्या स्पर्धा आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला खूप स्ट्रॉंग बनवत असतात, या स्पर्धांची खासियतच ही आहे की ऐनवेळी आपल्याला एखादा विषय दिल्यानंतर त्यात आपण काय परफॉर्म करू शकतो यात आपलं एक वक्ता म्हणून खरं कसं कळतं. आणि खरंच खूप छान अनुभव आठवण तुम्ही आम्हाला सांगितली. मग एकंदरीतच लहानपणापासून सुरू झालेला हा प्रवास, ज्यावेळी तुम्ही लग्नानंतर धुळ्यात आलात तर त्यावेळी तो प्रवास कसा पुढे कंटिन्यू केलात आणि तुमच्या सासरच्या कुटुंबाची त्यात तुम्हाला कशी साथ मिळाली? पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर माझं वयाच्या अगदी 21व्या वर्षीच लग्न झालं. त्यामुळं लग्न होऊन मी अगदी वेगळ्या वातावरणात आलेली होते. बाहेरचं वातावरण खूप मोकळं होतं आणि इथे आल्यानंतर थोडंसं घरामध्ये जुनं वातावरण होतं. त्यामुळे सुनेनं फार काही बाहेर जाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजाव्यात असं घरातलं वातावरण नव्हतं. पण सुरुवातीला मी शांत राहिले. 6-7 वर्ष माझी दोन्ही मुलं, त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं मी. त्यांचा अभ्यास, त्यांना ऑल राऊंड बनवणं, सर्व बाजूनी त्यांना तयार करणं. नुसतं अभ्यासातच नाही तर त्यांना सगळ्या गोष्टीचं नाही म्हणून घ्यायची सवय पाहिजे किंवा कमी मार्क पडले तर ते पचवायची ताकद पाहिजे. अशा सर्व बाजूनी विचार करून मी आई म्हणून त्यांना जास्तीत जास्त चांगलं घडवलं. आणि त्यानंतर ज्यावेळी मुलं थोडीशी आपापल्या अभ्यासामध्ये चांगली पुढे गेली, मग मी माझ्या कामाला प्रामाणिकपणे सुरुवात केली. घरातून डॉक्टरांचा तर मला पूर्ण सपोर्ट आहे, आता तर पूर्ण फॅमिलीचा पण मला पूर्ण सपोर्ट आहे. आणि मग मी ह्या कामाला जशी सुरुवात केली आणि मग पूर्ण वेळ, आता तर मी पूर्ण वेळ समाजासाठी देऊ शकते, पण मी घरातल्या पूर्ण जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून, घरचं सांभाळून, शिवाय हॉस्पिटलचं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळून आता हे सगळं काम मी आनंदानं करते आहे. आणि घरी कोण कोण असतं? आता घरी सध्या मी आणि डॉक्टर आम्ही दोघंच असतो, माझे मिस्टर. मुलं छान सेटल झालेली आहेत. मुलगा मुंबईला सायन हॉस्पिटलला ENT सर्जन आहे. मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे, ती कॅनडाला सेटल झालेली आहे. आणि आता माझे सासरे होते ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता, प्रभाकर थिएटरचे मालक, पण आता ते नाही आहेत दुर्दैवानं. आणि एकाच घरामध्ये 2 पुरस्कार दादासाहेब फाळक्यांच्या नावानं मिळायचं ही एकमेव उदाहरण आहे. मला सामाजिक कार्यासाठी पण हाच पुरस्कार मिळाला होता. माझ्या सासऱ्यांना सिनेमा थिएटरसाठी हा पुरस्कार मिळाला होता. वा, खरंच म्हणजे कला क्षेत्राने आणि सामाजिक समाजसेवेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय संपन्न असं तुमचं एकंदरीतच कुटुंब आहे. कारण तुमची मुलं, त्याचबरोबर सर आणि सर्वजण, तुम्ही स्वतः एक समाजसेवा करताय आणि त्याचबरोबर तुमच्या सासऱ्यांबद्दल जे तुम्ही सांगितलं, खरं तर मनोरुग्णांसाठी आशेचा किरण असं आपल्याला म्हटलं जातं, अशी आपली ओळख आहे. तर ह्या मनोरुग्णांसाठीचं जे कार्य तुम्ही सुरू केलं आणि ते कार्य खरोखरच खूप अनमोल आहे. अगदी पद्मश्री मानांकनापर्यंत त्याची दखल घेतली गेली. त्याचबरोबर अनेक नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कार तुम्हाला त्या कामासाठी मिळाले. तर या कार्याची एकंदरीत सुरुवात कशी झाली? काहीतरी वेगळं करायचं आणि एक वेगळी दृष्टीच आहे माझ्याकडं, कदाचित असं असेल. साधारण 22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आत्ताची जी नगरपालिका आहे तिथे एक महिला मनोरुग्ण होती आणि ती जी होती ती रस्त्यावर अशी वेड्यासारखी फिरत असायची. तिला मुलं दगडं मारत होती आणि ती त्यांच्या अंगावर धावून जात होती. आणि हे सगळा प्रसंग मी तिथून जात असताना बघितला. रोज अनेक जण तिथून जात होते, बघत होते, पण काहीतरी करावं हे मलाही नव्हतं लक्षात आलं. पण त्या दिवशी जेव्हा मी थांबले आणि ती इतकी चिडून बोलत होती म्हटल्यानंतर मी म्हटलं हिच्यासाठी थांबावं. आणि जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की ती गर्भवती आहे असं लक्षात आलं. आणि मग मात्र मला खूप धक्का बसला की ही रस्त्यावरच आता हिची डिलिव्हरी होणार आणि कोण असेल की जिला अशा वाईट अवस्थेत सुद्धा तिच्यावर अत्याचार केले असतील. मग आता हिच्यासाठी काही केलं पाहिजे असं ठरवल्यानंतर मग ही माझी पहिली मनोरुग्ण होती की जिला मी यशस्वीपणे नेलं, पोलीस स्टेशनला नेलं, त्याप्रमाणे सगळी प्रोसिजर केली आणि मग एक खाजगी गाडी करून तिला मी एका सुखरूप संस्थेमध्ये पोहोचवलं की जिथे 4च दिवसात तिची डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर तिला खूप छान मुलगाही झाला. अच्छा, बरं मग मला सांगा की ज्या दिवशी पहिला मनोरुग्ण तुम्ही बघितलात आणि तुम्ही असं ठरवलं की आता आपल्याला मनोरुग्णांसाठी काम करायचं आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी आपल्याला कार्य करायचं आहे आणि हा एकंदरीत विचार ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली पुढे मांडला तर त्यावेळी त्या निर्णयाबद्दल त्यांचं काय मत होतं?
खरं सांगायचं तर असा डिसिजन वगैरे नव्हताच घेतला मी. योगायोगानं मला असं वाटते की देवानं माझी रचना केली आहे की हे काम तू करू शकतेस किंवा हे तुझ्याकडून मला करून घ्यायचंय असं असेल कदाचित. कारण जवळजवळ मला सांगते मी 8 ते 9 ऑपरेशन्स माझे स्वतःचे झालेले आहेत आणि एवढं होऊन सुद्धा ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी काहीतरी देवाच्या मनात आहे की हिच्याकडनं चांगलं काम झालं पाहिजे. या भावनेनं योगायोगानं असं झालं की माझ्या समोर येत गेल्या केसेस आणि मग मी करत गेले आणि मग कळलंच नाही की कधी हे आकडा पुढे पुढे सरकत गेला आणि हिच्यासाठी पण धावू त्याच्यासाठी पण करू असं करत करत जवळजवळ 800च्या पुढे ही संख्या आता गेलेली आहे. आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की मला भेटणारे बरेच जण असं म्हणतात की मॅडम आता नाही बरं का मनोरुग्ण दिसत नाही धुळ्यामध्ये. धुळ्यात तर नाहीच पण जवळजवळ खानदेशमध्ये सुद्धा नाही. आणि हे मला करायला खूप आनंद वाटतोय की जे इतकं वाईट नरकमय यातना असणारं हे जे यांचं आयुष्य आहे यांना मी त्याच्यातून बाहेर काढते आणि ते एक सुखी छान आयुष्य जगू शकतात. बरोबर. नाही खरंच हे अतिशय अनमोल कार्य आहे आणि या कार्याच्या अंतर्गत तुम्हाला अनेक अनुभव आलेले असतील. तर मग ज्यावेळी तुम्ही पहिल्या मनोरुग्णासाठी त्याच्या पुनर्वसनासाठी कार्य हाती घेतलं, हा वसा जिथून सुरू झाला, तर तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता? एक सोनगीर या गावातली मुलगी होती आणि ती अत्यंत वाईट अवस्थेमध्ये, कपडे पण अजिबात धड नाहीत अशा अवस्थेत ती रस्त्यावर असायची. साधारण 7-8 वर्ष ती रस्त्यावर होती आणि धुळ्यातल्याच एका भांडीवाल्या दुकानदाराने मला कळवलं होतं की मॅडम मी तिथे बऱ्याचदा जातो आणि ती दिसतेय मला तिथे. मग मी गेल्यानंतर तिला उचललं, ती खूप तिनं त्रास दिला, ती पळत होती, तिच्या मागे मी धावले आणि मग तिला उचलून मी नंतर पूर्ण बरी केली. आणि बरी झाल्यानंतर तिचं नाव आहे पिंकी. अजूनही ती खूप सुंदर आयुष्य जगते आहे. तिला बरी झाल्यानंतर तिचा परिवार आम्ही शोधला, तिला परिवारात परत पाठवलं. दुर्दैवानं काय झालं होतं, तिला मुलबाळ होत नव्हतं म्हणून सासरच्यानी मारहाण केली होती आणि त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. पण मग माहेरच्या लोकांनी तिला आता सांभाळतात. तिचा भाऊ आहे, तिची आई वडील आहेत आणि अजूनही ते मला मधून मधून फोन करून व्हिडिओ कॉलवर तिला दाखवतात की पिंकी छान आहे. आता पिंकीची अवस्था बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपण त्या दिवशी जी काय पळापळ केली, जी धावपळ केली त्याचं सार्थक झालं. खरंच. तर या मनोरुग्णांची एकंदरीत समजूत काढणं आणि त्यांना पुनर्वसन केंद्रापर्यंत नेणं, त्यानंतर या एकंदरीतच प्रवासामध्ये तुम्हाला अनेकविध अनुभव येत असतील, तर त्या अनुभवांबद्दल आम्हाला काय सांगाल? हो, एक 18 वर्ष जवळजवळ रस्त्यावर असलेला स्किझोफ्रेनिक पेशंट की ज्याला खूपच शक्यता कमी आहे की असे पेशंट बरे होणं, पण 18 वर्ष रस्त्यावर राहिलेला जो एक त्याला शाहरुख नावानं आपल्या नदी किनारी फिरत असायचा, अंगावर अजिबात कपडे नसायचे, रस्त्यावरचं घाणेरडं असं सांडलेलं खायचा, गटारीचं अक्षरशः पाणी प्यायचा आणि इतकं वाईट अवस्थेत तो जगत होता. पण एकदा मी ठरवलं की ह्याला आता या घाणीतनं बाहेर काढायचं आणि त्या दिवशी जेव्हा मी ठरवलं, मी माझ्या पूर्ण तयारीनं माझी सगळी अँब्युलन्स वगैरे घेऊन गेले आणि त्याला कळलं, त्या लोकांनी मला खरं सुरुवातीला विरोध केला की वो हमारा आदमी है, आप नहीं ले जा सकती. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला घरी न्या, कोणीतरी मला गॅरंटी द्या की आम्ही याला चांगलं खायला देऊ आणि आमच्या घरामध्ये ठेवू. तर नाही, वो तो नाही हो सकता. तर मग म्हटलं ठीक आहे, मग मी घेऊनच जाणार म्हटलं त्याला. हे सगळं बोलणं होईपर्यंत त्याला समजलं की आपल्याला नेणार आहेत. मग त्यानं पळायला सुरुवात केली. जवळजवळ 5 किलोमीटर तो न पळाला. त्याच्या मागे आम्ही सगळे धावलो. माझ्याबरोबर माझे 2 ते टीम मेंबर असतात, ते पण धावले आणि आम्ही सगळे थकलो एका क्षणी. आणि मग ते म्हणाले काय करायचं, आपण थांबूया का आता? तर मी म्हटलं कुठेतरी तो पण दमणार आहे, त्या क्षणाला आपण त्याला पकडू. आणि मग त्या क्षणी मी त्याला अक्षरशः पकडला, कपडे घातले त्याला आणि मग त्याला बरं केलं. बरं झाल्यानंतर साधारण 4 महिन्यानंतर त्यानं आपणहून फोन करून मला सांगितलं की मॅडम जी, मैं शाहरुख नहीं हूँ, मैं शिवा त्रिपाठी हूँ. आणि त्यानं घराचा पत्ता सांगितला. कर्नाटक मधल्या शिरसी गावचा तो होता आणि पोलिसांच्या मदतीनं आम्ही सगळा ऍड्रेस शोधला. त्याची बहीण हैदराबादला आहे, तिची मोठ्या पदावर आहे बँकेमध्ये. आणि नंतर तिथपर्यंत जेव्हा हा सगळा पोचलो आम्ही की त्याच्या फॅमिलीपर्यंत, त्याचे वडील आनंदानं इतके रडत होते की त्या क्षणी मला सगळे म्हणजे इतका आनंद झाला की मी आज किती छान काम केलंय की त्यांचा परिवार त्याला मिळवून दिलाय. आणि त्याची बहीण आली आणि विमानानं त्याला आपल्या आपल्या घरी पुन्हा घेऊन गेली. असे जेव्हा मनोरुग्ण बरे होतात आणि आपल्या परिवारात परत जातात, तो अक्षरशः दिवाळी आणि दसरा असतो आमच्यासाठी. नाही खरंच आहे. कारण तर मनोरुग्णांसाठी तुम्ही ज्यावेळी हे कार्य करत आहात तर त्यावेळी समाजाची तुम्हाला निश्चितच साथ मिळतीये, पण अनेकदा असे काही अनुभव तुमचे असतील की ज्यावेळी तुम्हाला रणरागिणीचं रूप धारण करावं लागलं, तर त्या अनुभवांबद्दल आम्हाला काय सांगाल?
बेटावद म्हणून एक गाव आहे, त्या बेटावदला मी गेले होते. मला कळलं होतं की तिथून मला काही जणांनी फोन केले होते. एक निनावी फोन पण आलेला होता, कारण ते नाव ओपन करायला घाबरत होते. बरोबर. तर त्यांनी मला सांगितले की तिथे रंभा नावाची एक आहे मनोरुग्ण आणि खूप वाईट अवस्थेमध्ये आहे आणि तिच्यावर खूप ऑलरेडी अत्याचार झालेत आणि चालू आहेत. आणि हे कळल्यानंतर मी एकदा गेले, पहिल्यांदा सगळा अभ्यास केला. मग लक्षात आलं की ती खूपच डेंजर होती. म्हणजे ती शिव्या देणं, दगडं मारणं, चाकू मारणं, चाकू पण होता तिच्याकडे. हे सगळं करत असताना मला पूर्ण तयारीनं जायला पाहिजे, तरच मी तिला पकडू शकते. मग मी पहिल्यांदा थोडासा अभ्यास करून मग सेकंड टाइम मी गेले. गेल्यानंतर अर्थातच तिनं मला कसलंही कोऑपरेशन दिलं नाही, कारण तिला कळतच नव्हतं की मी कशासाठी आलीये. मग तिला मी उचलायचा प्रयत्न केला, तेव्हा तिला अक्षरशः पहिल्यांदा असं झालं की मला तिला बांधावं लागलं. मी बांधलं तिला रागावून मी माझ्या गाडीमध्ये बसवलं आणि त्याच्यानंतर काही जे 1-2 गुंड होते की मी पोलिसांची पण मदत घेतली होती, पण ते पोलीस मला म्हणाले की हे आम्हाला पण कंट्रोल होत नाहीत, अशी परिस्थिती होती. आणि ते आमच्या गाडीच्या समोर येऊन उभे राहिले आणि अक्षरशः पिक्चर सारखे हात त्यांनी केले आणि म्हणे गाडी पुढे जाऊ देणार नाही. तर मी विचारलं का नाही जाऊ देणार गाडी? तर नाही म्हणे तिला न्यायचंच नाही. म्हटलं का न्यायचं नाही? मी नेणारच म्हटलं तिला, तुमच्या बोलण्यावर काही अवलंबूनच नाहीये, मी तिला नेणार म्हणजे नेणार. मग त्याच्यानंतर ते म्हणे आम्ही सरकणार नाही. मग मी अक्षरशः हा पवित्रा घेतला, त्यांना म्हटलं मी फक्त 5 मिनिटाचा वेळ देते आहे, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही सरकलात तर ठीक आहे, नाहीतर आज गाडी तुमच्या अंगावर घालणार आहे आणि गाडीच्या मध्ये तुम्ही येताय, गाडी तुमच्या अंगावर येत नाहीये. एवढं सगळं बोलल्यानंतर तो जो कोणी दारूच्या नशेत माणूस होता तो 5 मिनिटांना बरोबर बाजूला सरकला आणि मग तिला मी यशस्वीपणे चोपड्याला मानवसेवा तीर्थला घेऊन जाऊ शकले. आज ती पूर्ण बरी झालीये. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे की तिला अजून घर परिवार आठवत नाहीये. ती तिथे काम करते आहे, व्यवस्थित राहती आहे आणि जे काही तिचं वाईट आयुष्य होतं, तिला कोणी अत्याचार करत होते तिच्यावर, तर ते सगळं ती आता खूप सुंदर सुरेख आयुष्य जगती आहे. परमेश्वराला प्रार्थना करूया की लवकरात लवकर तिचा परिवार तिला आठवेल आणि परिवार तिला घेऊन जाईल. खरंच म्हणजे ही उक्ती सुद्धा तंतोतंत सार्थ ठरते की मनोरुग्णांसाठी आशेचा किरण. आतापर्यंत तुम्ही जे 700 मनोरुग्ण बरे केलेत आणि त्यापैकी जवळजवळ 480 मनोरुग्णांना तुम्ही त्यांच्या परिवारामध्ये परत पाठवलंय आणि आता ते सुखाने त्यांचं आनंदाने आयुष्य जगताय. हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला अनेकविध अनुभव आले आणि तुमचं हे एकंदरीत कार्य हे फक्त धुळ्यापुरतं नाही, धुळे जिल्ह्यापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, भारतापुरतं नाही, तर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचलंय. आणि त्याबद्दल खरंच श्वेत भारती ॲक्टिंग मीडियाला तुमच्या ह्या एकंदरीत प्रवासाबद्दल मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेता येतंय, त्याबद्दल आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. तर या सगळ्या प्रवासामध्ये एक मनोरुग्ण तुम्ही असा सुद्धा बरा केलाय जो नेपाळचा होता आणि तुम्ही त्याला नेपाळच्या सरकारची मदत घेऊन तुम्ही त्याला नेपाळमध्ये असलेल्या त्याच्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचवलंय. तर त्या एकंदरीत अनुभवाबद्दल आम्हाला काय सांगाल? विसरवाडी म्हणून एक गाव आहे आपल्या खानदेशमध्येच, तर तिथे मी गेलेली होते. मला तिथल्या काही ग्रुपनं, म्हणजे गावित म्हणून ग्रुप आहे त्यांचा, 5-6 जण मुलं आहेत की ज्यांना काहीतरी चांगलं काम करायचं, ते माझ्याशी जॉईन झालेले आहेत. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम तो खूप डेंजर आहे, तो दगडं मारतोय, तो आम्हाला आवरला जात नाहीये, तर तुम्ही याल का? तर म्हटलं ठीक आहे मी येते. मी गेले. त्याच्यानंतर त्याला मी धरलं माझ्या पद्धतीनं, त्याला कपडे घातले, खायला दिलं त्याला आणि मग गाडीत बसवलं. आणि त्यावेळी जेव्हा तो बोलायचा प्रयत्न करत होता तर त्याला एका डोळ्यात दोष होता त्याच्या आणि त्यामुळे लोक त्याला चिडवत पण असायचे. तर त्यानं नेपाळ हा शब्द एकदा उच्चारला, पण पहिल्यांदा आम्हाला खरं नाही वाटलं. पण नंतर जेव्हा ट्रीटमेंट झाली तेव्हा त्यानं परत सांगितलं की मैं नेपाळ से हूं. मग आम्ही नेपाळ गव्हर्नमेंटला कॉन्टॅक्ट केला आणि त्याचं घर शोधून काढलं. नेपाळला चंपानगर म्हणून एक गाव आहे आणि तो तिथला आहे आणि तिथल्या परिवाराशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. तो पूर्ण बरा झाल्यावर परिवार आला आणि आनंदानं त्याला अक्षरशः त्याच्या गळ्यात हार घालून त्याचे आई वडील इतके रडत होते की मला तर ते म्हणाले आप साक्षात देवी हो असं बोलले आणि त्या क्षणी असं वाटलं आयुष्याचं सार्थक झालं आणि मग ते त्याला परत घेऊन गेले. नाही, खरंच हे कार्य किती अनमोल आहे. म्हणजे हा एक प्रसंग ऐकताना त्यातून खूप काही शिकायला मिळतंय. कारण मनोरुग्णांचं आयुष्य हे मूळतः बिकट असतं आणि त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांच्या परिवारात त्यांना परत पाठवणं आणि त्यांच्या नॉर्मल लाईफमध्ये, नॉर्मल रुटीनमध्ये त्यांना परत आणणं, हे एवढं अग्निदिव्य काम आणि जे तुम्ही करताय. तर खरंच म्हणजे ह्या एकंदरीतच मुलाखतीतून खूप काही गोष्टी शिकायला आम्हाला मिळत आहेत. तर मनोरुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून आपण काम करत आहात आणि मानव सेवा तीर्थ या चोपडा इथे असलेल्या एका विशेष महत्त्वपूर्ण अशा संस्थेसोबत आपण कार्यरत आहात. तर त्या संस्थेसोबतचा आपला प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल काय सांगाल? तिथे चोपड्याला मानव सेवा तीर्थ म्हणून आमची मनोरुग्णांसाठीची संस्था आहे.
ते सध्या तिथे जवळजवळ 150 मनोरुग्ण आहेत आणि या सगळ्या मनोरुग्णांचा सांभाळ आमचे नरेंद्र दादा पाटील, ज्यांना मी भाऊ मानलेला आहे, हे अतिशय प्रेमानं करतात. ते स्वतः कसलेही म्हणजे त्यांना कसलीही अपेक्षा नाही, माझा पेशंट फक्त बरा झाला पाहिजे आणि त्यासाठी ते इतके रात्रंदिवस मेहनत करतात. अनेकदा असं होतं की दादांना पण काही काही पुरस्कार मिळालेले असतात, तर दादा मला सांगतात की नाही, यांना सोडून मी नाही कुठे जाऊ शकत, माझा पुरस्कार तुम्ही घेऊन या. तर मग बऱ्याचदा असं झालंय की मी नाशिकला असेल किंवा अजून कुठे जवळपास पुरस्कार असेल तर दादांचा पुरस्कार मी घेऊन येते, पण दादा त्यांना एकही दिवस सोडून राहत नाहीत. पूर्ण वेळ दादा त्यांच्या बरोबर असतात. त्यांना अक्षरशः तोंडात गोळ्या भरवण्यापासून त्यांना खायला घालण्यापासून पूर्ण हा माणूस त्याच्यात रमलेला आहे. खरोखर एक आनंद यात्री म्हणून हा माणूस काम करतोय, कशाची अपेक्षा नाहीये. सोशल मीडिया अजिबात वापरत नाहीत. मी त्यांना सांगते, दादा आपले पेशंट बरे झालेले कळलं पाहिजे लोकांना, आणि मग हळूहळू त्यांना आता सांगितलंय ते आता सोशल मीडिया थोडं थोडं वापरायला लागलेले आहेत. पण आपले पेशंट येत आहेत, बरे होत आहेत आणि घरी जात आहेत, एवढा एकमेव आनंद असणारा हा माणूस आहे. आणि या सगळ्या कार्यामध्ये काम करणारे, मनोरुग्णांसाठी आशेचे किरण म्हणून काम करणारे भारतात फक्त 3 ते 4 अगदी बोटावर मोजण्या इतके लोक आहेत आणि त्यातही स्त्रिया कुणीच नाहीयेत. स्त्री फक्त त्या सगळ्यांसाठी काम करणारी स्त्री कार्यकर्ती फक्त तुम्ही आहात. तर तो एक अनुभव तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला? बऱ्याचदा काय होतं, अवॉर्डच्या निमित्तानं, फंक्शनच्या निमित्तानं माझी या लोकांशी भेट झालेली आहे. काही नागपूरला आहे, काही पुण्याला आहे. पण एक लेडीज काम करते म्हटल्यानंतर लोकांना खूप आश्चर्य वाटतं की अरे बापरे, मग तुम्ही पेशंटला तुम्ही स्वतः जाता का, मग ग्राउंड लेवलला तुम्ही असता का तुमची माणसं जातात, असे अनेक प्रश्न मला काही वेळा विचारले जातात. पण माझ्यासाठी तो मनोरुग्ण किंवा माणुसकी एवढी एकच भावना माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष हा विषयच नाहीये. तो ज्या अवस्थेत असेल, कपडे नसतील, धड म्हणजे खात नसेल, नीट अवस्थेत नसेल किंवा फ्रॅक्चर असेल, अक्षरशः बऱ्याचदा असं होतं की त्यांच्या पायाला जखमा असतात आणि त्याच्यामध्ये शब्दशः आपण जे म्हणतो ना किडे पडलेले, तसे किडे पडलेले पेशंट सुद्धा मी उचललेले आहेत. त्यांना अक्षरशः कपडे घालणं, त्या अवस्थेत त्यांना खायला देणं, हे सगळं मी स्वतः करते. म्हणजे मला आवड आहे म्हणूनच मी याच्यात पडले. मला याच्यात कोणी जबरदस्ती केलेली नाही किंवा मला याच्यात कोणी अवॉर्ड देईल म्हणूनही मी केलेलं नाही. सुरुवात जेव्हा केली त्यावेळी या कामाची तर चेष्टाच झाली. सुरुवातीला एक डॉक्टरची बायको आहे आणि काय वेड्यांच्या मागे धावते, काय गरज आहे हिला. पण मला माहित नव्हतं की म्हणजे मी करते हे खूप चांगलं करतेय आणि प्रामाणिकपणे करते एवढं मला माहित होतं. त्यामुळे लोकांनी टीका करू देत नाही तर काही करू देत, मला काही फरक पडत नव्हता. सुरुवातीला जरी टीका झाली तरी आता आज तेच लोक माझ्याकडे कौतुकानं आणि अभिमानानं जेव्हा बघतात तेव्हा असं वाटतं की खरंच मी माझ्या प्रामाणिकपणे जे कष्ट करत राहिले त्याला आता यश येतंय. तर मनोरुग्णांसाठी हे कार्य करत असताना आपण अक्षय धान्य बँक ही योजना देखील सुरू केली आहे, जी सरकारी योजना नसून ती तुम्ही वैयक्तिक स्तरावर सुरू केलेली योजना आहे. तर या योजनेबद्दल आम्हाला काय सांगाल? अक्षय धान्य बँकचं काय झालं, बऱ्याचदा ह्या कामामध्ये मला लोक आता विचारायला लागले की आम्हाला देणगी द्यायची आहे. तर पैशांच्या रूपात देणगी घ्यायची नाही असं माझं एक तत्व आहे. म्हणून मी कोणाकडनं आजपर्यंत देणगी घेतली नाही. जे काम मी करतेय ते माझी नैतिक जबाबदारी आहे समाजासाठी, म्हणून मी करतेय. पण मग लोकांना द्यायचं असेल तर त्यांनी काय करावं याच्यावर मी एकदा विचार केला आणि मग असं सुचलं की आपण अक्षय धान्य बँक काढावी. आणि त्या बँकेचं स्वरूप असं आहे की मी लोकांना आवाहन करते, तुम्हाला काही द्यायचं असेल ना तर तुम्ही धान्य द्या, आणि त्यामध्ये मी भर घालते आणि मग ते धान्य एकत्र करून आम्ही अनेक समाजसेवी संस्थांपर्यंत ते धान्य पोहोचवतो. अशा अनेक संस्था आहेत की जे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत, अनाथ आश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत आणि ही चोपड्याची जी मानव सेवा तीर्थ आहे तिथं असे अनेक महिन्यातून 2-2, 3-3 लॉट आपले धान्याचे या संस्थांपर्यंत जात असतात. अच्छा, नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या प्रेक्षकांना सुद्धा एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा अक्षय धान्य बँक या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्क्रोलवर दिल्या गेलेल्या पत्त्यावर तुम्ही धान्य पाठवू शकता आणि अक्षय धान्य बँक या योजनेमध्ये सक्रिय सहभागी होऊ शकता. तर मनोरुग्णांसाठी कार्य करत असताना, मनोरुग्णांसाठी आशेचा किरण अशी आपली विशेष ओळख असताना आपण एक उत्तम कवयित्री सुद्धा आहात. तर या कवितेच्या प्रवासाबद्दल आम्हाला काय सांगाल? लहानपणापासूनच कविता लिहित होते. कविता ही माझी फार जवळच आहे. म्हणजे मला तसं बघायला गेलं तर खूप गोतावळ्यात राहायला आवडत नाही. कविता हीच माझी सखी आहे. त्यामुळं कळत्या वयापासून चांदण्या, चंद्र, तारे याच्यावर कविता करत होते. पण खऱ्या अर्थानं कॉलेजमध्ये म्हणजे 9वी-10वी पासून नंतर माझ्या कविता खऱ्या अर्थानं प्रगल्भपणे मी लिहायला लागले आणि लिहायला लागल्यानंतर मग माझ्या कवितांची पुस्तकं झाली. आता 3रं पुस्तकही होते. ओंजळीतल्या मोतीचे मी प्रोग्राम पण केले. भरपूर शैक्षणिक संस्थांमध्ये मी करत होते. मी एक व्यवसाय म्हणून नाही केलं ते. शैक्षणिक संस्थांमध्ये मात्र मी ओंजळीतले मोती या नावानं 1.5 तासाचा माझा प्रोग्राम केला
आता सध्या सामाजिक कामामुळे ते प्रोग्राम मला करायला वेळ होत नाहीये. आता तिसरंही पुस्तक माझं होतंय. मला एवढंच फक्त या महिलांबद्दल बोलावंसं वाटतं, मनोरुग्णांबद्दल. जगणे असले केविलवाणे नको कुणाच्या माथी यावे. जगणे असले केविलवाणे नको कुणाच्या माथी यावे. हात देऊया साथ देऊया जगण्याचे मग सार्थक व्हावे. पहिली कविता मी इयत्ता 6वीत असताना लिहिली होती. ती कविता होती मुखवटे आणि पूर्ण खुल्या गटामध्ये 7वीतल्या म्हणजे 6वीतल्या मुलीला म्हणजे ज्याच्यामध्ये जवळजवळ कॉलेजची वगैरे सगळीच मुलं होती आणि 3 दिवस त्या स्पर्धा चालल्या होत्या. इचलकरंजीला ती स्पर्धा होती. मी असंच सहज भाग घ्यायचा म्हणून गेले होते. माझं वय पण नव्हतं स्पर्धेत भाग घ्यायचं, पण मी गेले आणि प्रामाणिकपणे माझी कविता तिथे म्हणून दाखवली. ती कविता होती मुखवटे आणि त्या कवितेला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. त्या कवितेचा शेवट असा होता की मुखवट्यांच्या जगात शेवटी मुखवटाच व्हावे लागते. तर आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही आपली स्वरचित कविता सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या सामाजिक कार्यावरच सुचलेली, सहजपणे सुचलेली एक कविता मी तुमच्यासाठी शेअर करतेय. कवितेचं नाव आहे माऊली. काल अचानक फोन वाजला. काल अचानक फोन वाजला. मी गडबडीत उचलला. कोण बोलतंय विचारलं तर चक्क विठू बोलू लागला. कोण बोलतंय विचारलं तर चक्क विठू बोलू लागला. काय मग यंदा तरी येणार का तू वारीला? काय मग यंदा तरी येणार का तू वारीला? मी म्हटलं विठुराया अगदी मनातलं बोलला. मी म्हटलं विठुराया अगदी मनातलं बोलला. खूप वाटते विठू मला तुझे दर्शन घ्यावे. खूप वाटते विठू मला तुझे दर्शन घ्यावे. रूप साठवावे डोळा आणि माथे टेकवावे. या संसाराच्या गाड्यातून मी वेळ कसा काढू? या संसाराच्या गाड्यातून मी वेळ कसा काढू? तूच सांग देवळाची मी पायरी कशी चढू? तूच सांग देवळाची मी पायरी कशी चढू? अगं वेडे गंमत केली डोळा आणू नकोस पाणी. अगं वेडे गंमत केली डोळा आणू नको पाणी. भुकेलेल्यांना अन्न देतेस तहानलेल्याला पाणी. भुकेलेल्याला अन्न देतेस तहानलेल्याला पाणी. याहून वेगळी नसते वारी एवढं लक्षात ठेव. याहून वेगळी नसते वारी एवढं लक्षात ठेव. कारण तुला कळलं आहे कुठं असतो देव. कारण तुला कळलाय कुठं असतो देव. अतिशय जाणीवांनी संपन्न, अतिशय अर्थपूर्ण आणि तुमच्या एकंदरीतच कार्याबद्दल सुद्धा उल्लेख असणारी अशी ही कविता आहे. आणि मानवरूपी देवाचं दर्शन आपल्या या कार्याच्या रूपाने प्रत्ययाला येतच आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून सुद्धा तशाच पद्धतीचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही ही कविता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर केली. मनोरुग्णांसाठी एवढं अनमोल कार्य करत असताना मनोरुग्णमुक्त खानदेश हे जे काही तुमचं उद्दिष्ट आहे तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? आसपासच्या गावांमध्ये आता मी जातेच आहे, कारण बऱ्याच ठिकाणी मी माझं कार्ड देते आणि खूप ठिकाणाहून मला फोन येतात. साधारणपणे 2 दिवसातनं 1-2 फोन तर आलेलेच असतात. अक्षरशः काही काही ठिकाणी वेटिंगवर आहेत पेशंट, माझी वाट बघता आहेत आणि मी जाते त्यांना उचलते. पण मी प्रेफरन्स लेडीजसाठी पहिल्यांदा ठेवलेला आहे, कारण लेडीजला समाजामध्ये एकटं सोडणं म्हणजे मला कळल्यानंतर त्या रात्री ती रस्त्यावर असलीच नाही पाहिजे ही माझी भावना असते. आणि त्यामुळं मी माझे सगळे काही दुसरेही काही कामं असतील तरी मी ती बाजूला ठेवते आणि मनोरुग्णाला उचलायला जाते. मला सांगायला आज अतिशय आनंद वाटतोय की समाजाची या मनोरुग्णांकडे बघण्याची दृष्टी बदलवण्यात मला यश आलेलं आहे. आज अनेक मनोरुग्णांसाठी ज्यावेळी मी धावते त्यावेळी त्या मनोरुग्णाचं त्याची काळजी घेणं, मी जाईपर्यंत त्यांना कपडे घालणं, मी जाईपर्यंत त्याला गुंतवून ठेवणं, त्यांना पळू न देणं, ही सगळी जी आवश्यक गोष्टी आहेत ना ते समाज आपोआप करायला लागलाय. आणि एक कुलकर्णी मॅडम येणार आहेत आणि येतात हे विश्वास त्यांना वाटायला लागलेला आहे. त्यामुळे अनेक छोटी छोटी गावं असतील, पूर्ण नवापूर पासून इकडे सिंदखेडा, शिरपूर अशी अनेक गावं या निमित्तानं माझं खूप फिरणं चालू आहे. या जवळच्या लोकांशी कॉन्टॅक्ट होतो, भरपूर जणांशी नव्यानं एक संबंध निर्माण झालेले आहेत आणि अनेक मोठा असा वर्ग तयार झालाय की आम्हाला फक्त सांगा मॅडम, आम्ही तुम्हाला मदतीला तयार आहोत. आणि हे कामाचं माझे चांगलं यश आहे. तर मनोरुग्णमुक्त खानदेश या तुमच्या ध्येयाच्या बाबतीमध्ये समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे समाजाची तुम्हाला कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये मदत होऊ शकते? त्याच्यात असं होतं की घरातली एखादी व्यक्ती, प्रत्येकाच्या घरातले स्वभाव वेगळे वेगळे असतात, त्यांचं राहणीमान वेगळं वेगळं असतं. तर घरातल्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे की एखादी व्यक्ती अभ्यासात कमी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीत तिच्यामध्ये काही न्यूनगंड असेल तर त्याच्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि तो मनोरुग्ण होणार नाही. किंवा मनोरुग्ण समजा झाला तर योग्य ट्रीटमेंट त्यावेळी त्याला दिली गेली पाहिजे. एखादी जखम झाली तर जसं आपण डॉक्टरकडनं ड्रेसिंग करतो तशा या मनाच्या जखमा असतात, या जखमा तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि आपल्याच घरातील व्यक्ती जर अशी होत असेल तर तिला योग्य त्या डॉक्टरची मदत घेणं हे प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. आणि त्यानंतर पुढचा विषय असा येतो की
जर समाजामध्ये असे मनोरुग्ण असतील तर आपण काय करू शकतो, त्यांना वाळीत न टाकता किंवा त्यांच्याशी वाईट न वागता त्यांना आपल्या समाज प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्याशी बोलणं, त्यांना ते वेडे आहेत किंवा ते मनोरुग्ण आहेत त्याची जाणीव न देता योग्य त्या व्यक्तींना कॉन्टॅक्ट करणं, समाजाने एकत्र येणं. आणि त्यासाठी मग मी तर आहेच, पण अजून माझ्यासारख्या अशा अनेक जणी जेव्हा तयार होतील, कारण एक स्त्री ही परमेश्वरानं अत्यंत सुंदर अशी स्त्री बनवलेली आहे, ती जितकी नाजूक आहे, जितकी कोमल आहे, तितकीच कणखर पण आहे. आणि स्त्रीनं जर ठरवलं ना, ती वाटेल ते करू शकते. आज कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाहीये आणि या क्षेत्रात अजून स्त्रिया दिसत नाहीत. पूर्ण भारतभरामधून साधारण 3 ते 4 लोक आम्ही हे काम करतो आहोत आणि त्यामध्ये स्त्री म्हणून मी एकटीच आहे. तेव्हा माझ्या जोडीला जर अशा स्त्रियांची टीम तयार झाली तर नक्कीच हे खूप चांगलं आणि आनंदाचं काम असेल आणि रस्त्यावर एकही मनोरुग्ण फिरताना दिसणार नाही. हे माझं स्वप्न साकार होईल. हा संपूर्ण प्रवास करत असताना कधीतरी असं वाटलं असेल एका नोटला की नाही, आता ह्या अनुभवानंतर हा प्रवास इथे थांबवावा, आता हे सगळं बंद करावं, तर असं कधी वाटलं आणि तो अनुभव काय होता? नाही, काय होतं, बऱ्याचदा माझी मुलं काळजीनं म्हणतात किंवा माझे मिस्टर डॉक्टर पण काही वेळ काळजीनं म्हणतात, खूप झालं आता बास कर म्हणून. पण काय होतं माहिती नाही मला, असं एखादा मनोरुग्ण आहे कळलं ना की मी अस्वस्थच होऊन जाते. विशेषतः लेडीज जर असेल ना तर मग मला अजिबातच घरात माझ्याकडनं थांबवलंच जात नाही. म्हणजे मी ठरवून घेतलेलं हे काम आहे, याच्यात मला आनंद आहे आणि हे करू शकतेय, हे देवानं मला खूप पॉझिटिव्हिटी दिलेली आहे. मग जर करू शकते तर करायला काय हरकत आहे, असं एकदाही मनात विचार आला नाही. अनेक वाईट अनुभव पण आले, खूप मनोरुग्णांनी त्रास पण दिला, पण मला हे समजते की ते जेव्हा मला शिव्या देतात किंवा जेव्हा माझ्यावर काहीतरी वेडेवाकडे मला बोलतात ते त्यांना समजत नाहीये म्हणून बोलतात. त्याच्यामुळं मी त्या शिव्या या ओव्या मानते, मला त्याचा त्रासच नाही होत आणि म्हणून मी हे काम करू शकते आणि करणारच आहे. खरंच आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलचे पुरस्कार मिळाले आहेत आणि त्याचबरोबर पद्मश्रीसाठी सुद्धा तुम्हाला मानांकन मिळालंय, तर त्या अनुभवाबद्दल आम्हाला काय सांगा? शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालाय, पार्लमेंट अवॉर्ड मिळाले, दादासाहेब फाळके पुरस्कार, सरस्वतीबाई फाळके पुरस्कार आणि असे अनेक आहेत की जवळजवळ 70-80 तरी पुरस्कार असतील. त्याच्यामुळे जेवढे आठवले तेवढे सांगितले, बाकी भरपूर पुरस्कार आहेत. पण खरं सांगायचं तर जेव्हा पेशंट बरा होतो ना, आमचा मनोरुग्ण बरा होऊन जेव्हा तो घरी जातो ना आणि त्याचा परिवार जेव्हा त्याला आनंदाने स्वीकारतो, तो खरा पुरस्कार आहे. नाही, खरंच आहे. आणि ह्या एकंदरीत सगळ्या प्रवासाच्या अनेकविध आठवणींमध्ये तुम्ही जातात, तर अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुमच्या या कार्यामध्ये तुम्ही काय स्वप्न बघतात किंवा 5 ते 10 वर्षांनंतर हे जे सगळं मनोरुग्णांचं एकंदरीत जग आहे ते कोणत्या ठिकाणी तुम्ही बघताय? जसं बाबा आमटे म्हटले होते की ज्या दिवशी कुष्ठरोग आश्रम बंद करायची वेळ येईल तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. म्हणजे एकही कुष्ठरोगी असणार नाही म्हणून मला बंद करावं लागेल. तेच माझं स्वप्न आहे की हा मनोरुग्णांसाठी जो काही आम्ही आश्रम काढलेला आहे मानव सेवा तीर्थ, तो ज्या दिवशी बंद करायची वेळ येईल तो आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असेल. मनोरुग्णांसाठी आपण देवदूत आहात आणि मनोरुग्णांना बरं करून त्यांच्या परिवारात पाठवण्याचं, एवढं शिवधनुष्य पेलण्याचं कार्य आपण करताय. तुमच्या या कार्याला श्वेत भारती ॲक्टिंग मीडियाकडून सलाम. तर मॅडम, या मुलाखतीमध्ये पुढे जात असताना मनोरुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून आपण काम करताय, तर या मनोरुग्णांना ज्यावेळी आपण समजूत काढून उपचारासाठी नेत असतात तर त्यावेळी त्या मनोरुग्णांकडून सुद्धा काहीतरी असं टोकन ऑफ थँक्स दिलं गेलं किंवा धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी एवढं अनमोल कार्य करताय, तर असंच कळत नकळतपणे त्यांनी तुम्हाला दिलेले धन्यवाद असतील, तर त्याबद्दल आम्हाला काय सांगा? असे पण अनुभव खूप आले. एक महिला मनोरुग्ण होती जिला मी नाशिकच्या पुढून हायवेवरनं उचललेलं होतं. तर तिला मी ज्यावेळी ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं तर त्यानंतर मग तिला मी म्हटलं होतं की तू इथे बैस, मी तुला खायला आणून देते. तर तिला खायला दिल्यानंतर ती मला म्हणाली की तू पण जेव ना माझ्याबरोबर. म्हणजे हिला मनोरुग्ण म्हणावं का नाही असा मला प्रश्न पडला. आणि मी माझ्या असिस्टंटला सांगत होते की तुम्ही एक जण जाऊन जेवण करून या, नाहीतर मग ती कुठेतरी निघून जाईल. हे आमचं बोललेलं तिला कळलं आणि ती मला स्पष्ट म्हणाली मी कुठेही पळून जाणार नाही, मला माहितीये तू मला घेऊन जाणार असते. आणि एका क्षणात जी वेडी असं वाटत होते त्या क्षणी ती खूप शहाणी आहे असं मला जाणवलं. अजून एक अनुभव असा होता, एक आदिवासी महिला होती की जिला मी हायवेवरनं असंच पडलेली असताना उचललं होतं. तिला उचलल्यानंतर जेव्हा मी माझ्या गाडीमध्ये घेतलं त्यानंतर पदराला बांधलेली एक गाठ होती ती सोडायला लागली. मी उत्सुकतेने बघत होते ही काय करतेय नेमकं. तर तिनं त्यात 5 रुपयाचं जे नाणं होतं ते नाणं ती मला द्यायला लागली.
का तर मी तिला खायला दिलं, मी तिला गाडीत घेतलं, मी तिला सुरक्षित केलं. मनोरुग्ण असून सुद्धा तिला हे सगळं कळलं. ही काहीतरी दैवीच भाषा होती की जी माझ्या मनापासून जे मी करतेय ते तिच्यापर्यंत पोहोचलं. आणि यात मी देवाचेच आभार मानते की इतकी अवघड कामं करायला देव मला यश देतो. आणि त्यानंतर अजून एक अनुभव मला सांगायला आवडेल की जो जवळजवळ 17-18 वर्ष माणूस रस्त्यावर होता. सुरुवातीला त्यानं मला खूप त्रास दिला, पण नंतर गाडीत घेतल्यानंतर तो ढसाढसा रडायला लागला. त्याच्याजवळ चाकू होता आणि तो चाकू त्यानं मला द्यायला लागला. मला पहिल्यांदा 1 मिनिटभर भीती वाटली की हा चाकू काय करतो, म्हणजे आता मला मारणार बहुतेक, कारण गाडीमध्ये त्या क्षणी फक्त तो आणि मी होतो. त्यानं माझ्यावर हल्ला केला असता तरी पण काही पण होऊ शकलं असतं, पण तो माझ्या हातात द्यायला लागला. मी त्याला विचारलं की काय करू. नाही, आता मला हा लागणार नाही, आता माझं आयुष्य बदललंय हे त्याला कळलं. आता मला लागणार नाही, हा तुमच्याजवळ राहू दे. आणि तो चाकू त्यानं माझ्याजवळ दिला. हे असे इतके अनुभव आहेत की या लोकांना मनोरुग्ण म्हणावं का नाही असा प्रश्न पडतो. आणि ही माणुसकीची जी भाषा आहे ना ती त्यांना बरोबर पोचते आणि आपले तळमळ, आपली जी काही मदत करते मी ती त्यांच्यापर्यंत पोचते. हे जेव्हा मला कळतं तेव्हा खूप आनंद होतो. नवरात्रीच्या निमित्ताने श्वेत भारती ऍक्टिंग मीडियाला आपला प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेता आला, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद मॅडम. आपण मुलाखतीसाठी आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आपला अनमोल प्रवास या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला जाणून घेण्याची संधी दिली. आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने आणि सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्वेत भारती ऍक्टिंग मीडियाकडून आपण हा सन्मान स्वीकारावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कार्याची दखल घेतलीस त्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतोय, आभारी आहे. आणि तुझ्या रूपानं माझ्याबद्दल जे माझे काही मनामध्ये संदेश आहे ते श्वेत भारतीच्या निमित्तानं लोकांपर्यंत जातील आणि त्यामुळं तुझे मी स्पेशली आभार मानते. धन्यवाद मॅडम. श्वेत भारती ऍक्टिंग मीडिया आयोजित सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमामध्ये आपण दिलेल्या बहुमूल्य मुलाखतीसाठी. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते तुम्ही तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर श्वेत भारती ऍक्टिंग मीडिया हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन मुलाखतींसाठी आणि प्रवास प्रतिभावंतांचा हा कार्यक्रम बघण्यासाठी पाहत रहा श्वेत भारती ऍक्टिंग मीडिया. थँक्यू.